स्वामींची आपण एक गोष्ट आहे ना बाबा, एक हत्ती होता आणि 8 आंधळे गेले, कोण म्हणते खांब आहे, कोण कान आहे, तसं चाललंय सगळं. कसला आहे म्हणजे कसं आहे गोल गोल दादा, फिरायचं ना. आता बुडबुडा असतो की नाही, आपण बुडबुडा साबणाचा तयार केला, ते सर्व झालं ते शून्यवादामध्ये गेलं. पण हा मिथ्या हे जे काय आहे म्हणजे इकडे पण बोलायचं तिकडे पण बोलायचं म्हणजे एक आ- स्टँड नाही आ- ना. तुम्हाला कळत नाही त्याला, ते काय करणार, आपल्याला आता कळत नाही, मलाच आपलं कळत अज्ञान नाही. आहे. म्हणून मी तुम्हाला दुपारी बोललो की तुम्ही शून्यवाद वाचा म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधल्या ज्या काही खाच खळगी आहेत आणि कमी पण ह्याच्यातल्या जे काही बारकावे आहेत ते बरं तुम्हाला मला एक उघड होतील. सांगा, मी त्या सगळ्या, बघा त्या सगळ्या अवस्था यायला, ध्यान अवस्था यायला, समाधी अवस्था यायला कधी येते? शून्य झाल्यावरतीच येते, बरोबर आहे? हो की नाही हा सांगा फक्त, हो की नाही, बरोबर आहे ना? हा तर त्या मी शॉर्टकट मध्ये मला गुरुकृपेने मिळाल्या, त्याच्यासाठी 100 200 200 वर्ष तप करतात त्यांना पण मिळत नाही ते. अहो तर बुद्धाने अगोदर डिक्लेअर करून टाकला ना अहो मी प्रत्येक बुद्धांचं नाव नाही समुद्रात घेतो, घेत मी आहे. जनरल बोलतोय, तुम्ही बुद्धांना उगाच आधी खिचू नका. मी काय म्हणतो, जनरल बोलतोय तर जनरल बोला तुम्ही. हे बघा, हा ज्या मला गोष्टी मिळाल्या, प्राप्त झाल्या, कोणाला 1 करोड मिळाला 10 जन्म लागतील, धीरूभाई अंबानीला एका जन्मात मिळाल्या, कोणाला एका जन्मात 100 रुपयाची नोट पण मिळत नाही. आता त्याला तुम्ही काय म्हणणार? तर तसं तसं मला मिळालं, माझी लायकी नसताना मिळालं, ठीक आहे. आता मिळालं ती उंची असते, त्याच्यावरून आपण ह्या सृष्टीकडे बघायचा दृष्टिकोन येतो. बुद्धीने आपण मोजू शकत नाही, विवेक यायला लागतो तेव्हा कळतं सगळं. ह्या गोष्टी ज्या आपण बोलतोय ना, ते विवेकामध्ये मोडतात, बुद्धीमध्ये त्या तुम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅच करू शकत नाही. तर त्याच्यानंतर मग ते सगळं अद्वैत काय, द्वैत काय. आता द्वैत आहे म्हणून सगळे भांडणं आहेत ना, तुम्ही वेगळे मी वेगळे, जातीपाती, हे सगळं द्वैत आहे. आपण सगळे एक आहोत. ते जेव्हा विचार कळला, ते कधी कळणार? धर्म जेव्हा शिकू तेव्हा कळणार ना. आता तुम्ही किती पण चांगले असा, आम्ही किती पण चांगले असा, आपण समाजाचं काम करतोय, पण त्याच्या मनात अविश्वास आला, ज्याला मदत देतो त्याला अविश्वास आला, अरे बाबा हा आम्हाला खायला आणून दिला, ह्याच्यात विष असेल तर आपली अहो हालचाल का उपयोगाची आहे तेच का सांगा? म्हणतोय तेच म्हणतोय मी. ज्या वेळेस काशीमध्ये गेले होते कोण शंकराचार्य अहो ते शंकराचार्य मेले, त्याला नका आणू. ऐकून तरी तुम्ही घ्या. तुम्ही ऐकून अद्वैत घेत नाही. सिद्धांत मी जो आहे बोलायला ना, लागलो का तुम्ही अहो अद्वैत तिथेच सिद्धांत येतोय आधी मी. मांडा. त्या अहो शंकराचार्य ते तिथेच थोटांड आहे, येतोय समजा मी. थोतांड आहे ते. हे बघा, परत तुम्ही तुम्ही मला बोलू देत नाही आणि मी बरं बोला बोला बोलायला लागले बोला, की बोला चला बोला. श्री हे बघा गुरुदेव बोला, मी ऐकतो आता काय अद्वैत बोलत, बोला. सिद्धांताचा श्री गुरुदेव. हा हा अद्वैत सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी ते काशी उत्तर भारतात गेले, बरोबर. बरोबर. गेल्याच्या नंतर सर्व जे काही त्या ठिकाणचे ब्राह्मण विद्वान होते त्यांचा पराभव केला त्यांनी. शंकराचार्यांनी पराभव केल्याच्या नंतर नदीकाठी जाताना एक कुत्रा आडवा आला, त्याचं म्हणजे तोंडामध्ये मांस होत आणि त्याच्यामुळे तो बाजूला जातो ना. त्याला म्हणजे जे शूद्र आहे म्हणजे अस्पृश्य आहे तो दिसला त्याला शंकराचार्याला. तो बोलतो शंकराचार्य की तू दूर हो, मी अपवित्र होईल. बरोबर आहे. ते कोण होते? ती व्यक्ती कोण होती? शंकर शिव महादेव होते ते. बरोबर, बोला. परीक्षा घ्यायला आले होते. पुढे बोला. परीक्षा घ्यायची नाही. आता मी तुमची गावामध्ये जातीवाद करायला लागले ना, कोणताही गरीब माणूस बोलतोय अस्पृश्य, तुझं माझं रक्त एक आहे, ते का देव येतोय का? अरे तुम्ही अज्ञान असतं प्रत्येक ना, गोष्टी ना अज्ञान. माणसाचं हे का हेच बोलतोय बरं, मी. तुम्ही ना प्रत्येक गोष्टी ना, चांगल्या गोष्टी एखाद्या गरीबानं सांगितलं की तुम्ही ते देवावर ढकलताय. अरे तुम्ही बरं ठीक आहे, तुम्ही माणसाला नका मान्य म्हणू का देव, करत तुम्ही देव नाही? नाही म्हणत, ठीक आहे, समजलं मला, देव नाही म्हणत. मग आता ते काय झालं, नाही, अस्पृश्य देवाचा आडवा गेला. सवालच नाही ना. पुढे पुढे कंटिन्यू करा तुम्ही पण तुमची गोष्ट कंटिन्यू करा, पुढे बोला. अस्पृश्य आडवा आला, पुढे काय झालं? तत्वज्ञान एवढं मानायचं, परत बोलायचं की माणसामध्ये भेद आहे म्हणून. इतकं चूक आहे ना. ते माणसामध्ये भेद आहे असं कुठंच नाही बोलले. मला पाठवा काय ते, त्याच्याबद्दल काय माहिती पाठवा. पाठवायचं म्हणजे तुम्ही शंकराचार्यच वाचला नाही, आता तुमच्याशी काय वाचला, चर्चा माहिती आहे. आता तुमच्याकडनं पहिल्यांदाच नवीन ऐकतोय मी. आता पहिल्यांदा कशाला, जगाला माहिती माणसांमध्ये आहे या भेद गोष्टी. नाहीये, सर्व एकच आता आहे. अगोदर बोलला तुम्ही शंकर आले होते म्हणून, आणि आता बोलताय ते तुम्ही खोटं बोलताय म्हणून. म्हणजे तुम्ही डबल मी ढोलकी खोटं बोलताय बोलताय तुम्ही. असं नाही म्हणत, अरे ऐका. जाऊ द्या.
स्वामींची आपण एक गोष्ट आहे ना बाबा, एक हत्ती होता आणि 8 आंधळे गेले, कोण म्हणते खांब आहे, कोण कान आहे, तसं चाललंय सगळं. आपण उद्या बोलूया या हा, ठीक आहे, ठीक संदर्भात. आहे. आज चर्चा नको, काय माझे आज हा, पौर्णिमा ठीक आहे, आहे, ठीक आहे. आपण उद्या बोलूया या हा, संदर्भात. ठीक आहे, ठीक आहे. श्री मी गुरुदेव थोडं दत्त.